तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजश्री शाहू महाराज, त्याचप्रमाणे संतांचे संत संत कबीर, संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमांना, त्याच माता रमाई, माता जिजाऊ, त्याचप्रमाणे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना प्रथम माझे कोटी कोटी अभिवादन। त्याचप्रमाणे येथे उपस्थित असलेले सन्माननीय व्यासपीठ त्यांनी आजचा वेळ या कार्यक्रमासाठी दिला, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि आजच्या कार्यक्रमामध्ये मी त्यांचे स्नेहपूर्वक स्वागत करते। तसेच येथे उपस्थित असलेले बौद्ध उपासक उपासिका, लहान बालके या सर्वांना जय भीम करून आजच्या महिला दिनाबद्दल मी इथे तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। आज आपण इथे जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी जमा झालेलो आहोत। आज 117वा जागतिक महिला दिन आपण साजरा करत आहोत। या 117व्या जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। 8 मार्च 2025 या नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे आज प्रथमतः नालंदा बुद्धविहार समितीतर्फे हा जो महिला दिनाचा कार्यक्रम आहे तो इतक्या थाटामाटात, उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे। प्रत्येक वर्षी आपण हा कार्यक्रम छोट्या पद्धतीने साजरा करत होतो, पण आज आपण तो वेगळ्या पद्धतीने सादर करणार आहोत आणि यातही आज एक आनंदाची पर्वणी म्हणजे की हा जो या विहारातील महिला वर्ग आहे तो महिला वर्ग या कार्यक्रमाची जबाबदारी ते पार पाडणार आहेत। म्हणून या विहारातील महिला इतक्या परिपूर्ण झालेल्या आहेत की त्या कोणत्याही कार्यक्रमाची धुरा अगदी व्यवस्थितरित्या त्या सांभाळू शकतात। जन्मा येण्याचं कारण श्री, नात्यांमधील गुंफण श्री। जन्मा येण्याचं कारण श्री, नात्यांमधील गुंफण श्री। दुःखावरील लिंपण श्री, मायेचं शिंपण श्री। दुःखावरील लिंपण श्री, मायेचं शिंपण श्री। जिस्तानाही दरवळणारे चंदन श्री आणि या जगाला सर्वार्थाने मिळालेलं वरदान श्री। 8 मार्च हा दिवस जगातील कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो, परंतु प्रत्येक एका विशिष्ट तारखेचं विशेष असं एक महत्त्व असतं। त्यामध्ये त्याचा एक इतिहास दडलेला असतो, त्यामागे काही घटना घडलेल्या असतात आणि तो इतिहास आपल्याला माहिती असणे आवश्यक असते। म्हणजेच 8 मार्च या दिवशी जागतिक महिला दिन साजरा केला जातो, पण तो आजच्याच दिवशी का साजरा केला जातो तर त्यामागे काही घटना घडलेल्या आहेत। आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाची सुरुवात 1908 मध्ये झाली। न्यूयॉर्कमध्ये तेथील महिला कामगारांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी आणि कामाची सुरक्षितता यासाठी त्यांनी आंदोलन केले होते। म्हणजेच न्यूयॉर्कमध्ये एक कपड्याचा कारखाना होता आणि तिथे सर्वात जास्त महिला कामगार काम करत होत्या। जवळजवळ दिवसातील 10 तास ते तिथे काम करत होत्या, परंतु जेवढ्या तास ते तिथे काम करायच्या तेवढा मोबदला मात्र त्यांना दिला जात नसे आणि म्हणून त्यांनी तेथील महिलांनी त्यांच्या न्याय हक्कांसाठी, कामाचे तास, कामाची सुरक्षितता यासाठी त्यांनी रुटबर्ग चौकात त्यांनी तेथे आंदोलन केले आणि हे जगातील महिलांनी केलेले सर्वात पहिले आणि सर्वात मोठे आंदोलन होते। यामध्ये त्यांनी लिंग, वर्ण, त्याचप्रमाणे शैक्षणिक अधिकार, त्याचप्रमाणे मतदानाचा अधिकार या सुद्धा मागण्या त्यांनी त्यामध्ये केल्या गेल्या होत्या। त्यानंतर पुढे 1909 मध्ये अमेरिकेमध्ये पहिला राष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आला। त्यानंतर 1910 मध्ये कोपनहेगन, डेन्मार्क येथे एक महिला परिषद भरली होती आणि तेथे जर्मन सामाजिक नेत्या क्लारा झेटकिन यांनी महिला दिनाचा प्रस्ताव मांडला आणि तेव्हापासून म्हणजे तो प्रस्ताव त्यांचा मान्य झाला आणि त्यानुसार 1911 मध्ये डेन्मार्क, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, जर्मनी या देशांमध्ये जागतिक महिला दिनाला सुरुवात झाली। ज्याप्रमाणे बाहेरील देशामध्ये जागतिक महिला दिनाची सुरुवात झाली त्याप्रमाणे भारत देशामध्ये सुद्धा मुंबई येथे पहिल्यांदा 8 मार्च 1943 रोजी पहिला जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला। त्यानंतर 1973 रोजी
पुण्यामध्ये एक मोर्चा काढण्यात आला होता आणि 1975 हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून घोषित केले आणि या सगळ्या ऐतिहासिक घटनांच्या स्मरणार्थ 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो। तर जागतिक महिला दिवस साजरा करण्यामागे स्त्री पुरुष समानता, त्याचप्रमाणे स्त्रियांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, तसेच स्त्रियांवर होणारे अन्याय, अत्याचार, हिंसाचार यांना वाचा फोडणे, स्त्रियांना सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक सर्व क्षेत्रात त्यांना समानता प्रस्थापित करणे हे या दिवसामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे। जागतिक पातळीवर या महिला दिनाचे जे महत्त्व आहे ते महिला दिनाचे महत्त्व मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे। त्याचप्रमाणे भारत देशामध्ये सुद्धा आता महिला दिनाचं महत्त्व मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे, त्याचप्रमाणे वेगवेगळी चर्चासत्र या दिवशी आयोजित केले जातात। त्याशिवाय सरकार सुद्धा महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवताना दिसून येतो। त्यामध्ये लेक लाडकी योजना, स्वर्णिम योजना, माझी लेक भाग्यश्री योजना, बेटी बढाओ बेटी पढाओ ही योजना यांसारख्या योजनांचा त्यामध्ये समावेश आहे। या दिवशी महिलांना अनेक पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते। 8 मार्च हा जो दिवस आहे या दिवशी महिलांच्या गुणगौरव केला जातो, त्यांच्या कर्तृत्वाची यशोगाथा इथे गायली जाते आणि खरोखर आपण सर्वांनी स्त्रियांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, कारण की स्त्री सक्षम तर समाज सक्षम। जगामध्ये सर्वात पहिल्यांदा जर स्त्रियांचा कोणाला कणवळा आला असेल तर तो महाकरुणा सागर तथागत भगवान गौतम बुद्धांना। त्यांनी असे सांगितले की स्त्री काही हे वेगळे नाही तर तुमच्या आमच्यासारखीच ती सुद्धा काय आहे, एक माणूस आहे आणि तिच्याशी माणसासारखं वागवलं पाहिजे। वेदशास्त्राने जे जे स्त्रियांसाठी नाकारले होते ते सर्व काही गौतम बुद्धांनी स्वीकारले। वेदशास्त्रामध्ये स्त्रियांचा जन्म हा दुःखकारक मानला होता, परंतु तथागत भगवान गौतम बुद्धांनी लोकांची मानसिकता आहे ही लोकांची मानसिकता त्यांनी बदलून टाकली। त्यांनी सांगितलं की स्त्रियांचा जन्म हा दुःखकारक नसून तर तो सुखकारक आहे, कारण एका स्त्रीच्या उदरातूनच अनेक ऋषी, मुनी आणि चक्रवर्ती राजे देखील जन्म घेतात। त्याचप्रमाणे प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीच असते हे आजच्या दिवशी आपल्याला विसरून चालणार नाही आणि म्हणूनच माता जिजाऊ यांच्या पोटी जन्माला आलेले छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे माता महामाया यांच्या पोटी जन्माला आलेले तथागत सिद्धार्थ गौतम, तसेच महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या उत्तुंग यशाच्या मागे सुद्धा एक स्त्रीच होती। परंतु आपण जर पूर्वीचा काळ बघितला तर त्या पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांना हे सर्व अधिकार दिले नव्हते। मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नव्हते। स्त्री म्हणजे शूद्र आहे, तुच्छ आहे असे त्यामध्ये सांगण्यात आले होते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले। विचार करा, पुस्तकांवर इतकं अगाध प्रेम करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीसारख्या ग्रंथाचे दहन केले, तर या ग्रंथाचे दहन करण्यामागे एक पुस्तक जाळणे एवढाच हेतू नव्हता, तर लोकांच्या मनामध्ये रुजलेली उच्च नीचता, सामाजिक विषमता या संस्कारांना त्यांना जाळायचे होते आणि परंतु लोकांची सडकी मानसिकता इतकी दळबद्री झाली होती की त्यांच्या मनातून हे विचार बाहेर निघायला तयारच नव्हते। स्वातंत्र्य, समता, बंधुता, माणुसकी आणि एका माणसाने माणसाशी माणसासारखं वागले पाहिजे हे विचार त्यांना मान्यच नव्हते, कारण मनुस्मृतीमध्ये विचार स्वातंत्र्य मान्य नव्हते। त्यांना कोणत्याही विचार स्वातंत्र्याला त्यांनी थारा दिला नव्हता आणि म्हणूनच जरी आज आपण पाहतो की भारत देश आहे, तो भारत देश वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी प्रगती केलेली आहे। आज तो प्रगतीच्या उंचवट्यावर जाऊन पोहोचलेला आहे, पण तरी सुद्धा आजही काही लोकांच्या मनामध्ये मनुची मानसिकता आजही जिवंत आहे आणि आपण ही जी मानसिकता आहे ती मानसिकता आपण हद्दपार करायला पाहिजे। जर ही मानसिकता हद्दपार झाली नाही तर ती आपल्याला घातक ठरणार आहे आणि त्यामुळे आपण मानवतेचा लढा लढावाच लागणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की क्रांतीची ज्योत कधीही विझू देऊ नका। त्याचप्रमाणे आजच्या दिवशी 25 डिसेंबर हा दिवस स्त्री मुक्ती दिन आहे हे सुद्धा आपण विसरता कामा नये, कारण की
काही म्हणजे धर्माच्या नावाखाली काही लोक हे मनुस्मृतीतील जे विचार आहेत ते पुन्हा आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांच्या मते स्त्री ही शूद्र आहे, त्याचप्रमाणे स्त्री ही एक विकाऊ वस्तू आहे आणि म्हणूनच मुलीचं एखादी जी मुलगी असते त्या मुलीचं आपण लहानपणापासून मोठे होईपर्यंत तिचं संगोपन करतो, तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो, तिला काय हवं नको ते पाहतो आणि लग्नामध्ये आपण मात्र तिचं कन्यादान करतो। याचा नेमका काय अर्थ आहे? आजपर्यंत स्त्री म्हणजे एक भोग वस्तू, स्त्री ही व्यभिचारी आहे इतकाच संकुचित विचार आपण करतो, परंतु पती हा परमेश्वर आहे आणि त्याच्या आज्ञेत आपण राहिले पाहिजे। मग एखाद्या स्त्रीचा पती जरी व्यभिचारी असला तरी देवाप्रमाणे त्याची सेवा करावी, त्याची आज्ञा पाळावी। एखाद्या पतीने पत्नी सोडली तरी सुद्धा म्हणून त्याला तो अधिकार देण्यात आलेला आहे। एखाद्याला फक्त मुलीच झालेल्या असतील अशा मुलींशी विवाह करू नये, स्त्रियांना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य देऊ नये। त्याचप्रमाणे स्त्रियांनी लहानपणी वडिलांच्या आज्ञेत, त्यानंतर लग्न झाल्यानंतर पतीच्या आज्ञेत आणि म्हातारपणी त्यांनी मुलांच्या आज्ञेत राहावे। म्हणजेच मनुने स्त्रियांना हीन दीन आणि अबला करून टाकले होते। तर अशी मनुवादी संस्कृती आपल्याला हवी आहे कशाला? आज आपण इथे सर्वजण महिला दिन साजरा करण्यासाठी जमा झालेलो आहोत, पण खरं तर आजच्या दिवशी एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की फक्त एकच दिवस स्त्रियांच्या सन्मानाचा, तिच्या गुणगौरवाचा असू शकतो का? केवळ फक्त एकच दिवस तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करून आपल्याला थांबता येईल का? विचार करा, वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एकच दिवस तिच्या कर्तृत्वाचा गुणगौरव केला जातो। ही खरंच आपल्यासाठी किती खेदाची गोष्ट आहे। जणू काही महिला दिन जो आहे तो बैलपोळ्याच्या सणासारखा झालेला आहे की जसं एखादा शेतकरी बैलपोळ्याच्या दिवशी त्या बैलाला आंघोळ घालतो, खाऊ पिऊ घालतो, त्याला सजवतो, त्याच्या अंगावर झूल पांघरतो आणि अख्ख्या गावातून त्याची मिरवणूक काढतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याला घाण्याला झुलतो आणि त्याच्याकडून म्हणजे काही विचार न करता त्याच्याकडून काबाड कष्ट करून घेतो। असं काहीसं महिलांचं झालेलं आहे। खरंच जर आपण थोडासा बारकाईने विचार केला तर महिलांचा म्हणजे सगळेच दिवस हे महिलांचे असतात। म्हणजे दिवसाची सुरुवात ही एका महिलेनेच होत असते आणि दिवसाचा अंत, दिवसाचा शेवट सुद्धा एखाद्या महिलेनेच होत असतो। म्हणजे की घरातील कामं करणे, पसारा आवरणे, झाडलोट करणे, त्याचप्रमाणे घरातील प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपणे, सगळ्यांना काय हवं नको ते बघणे, इतकं सगळं बघेपर्यंत तिचा दिवस संपूनही जातो। मग कोणता दिवस नसतो बरं एखाद्या महिलेचा? यांसारखे अनेक प्रश्न भेडसावत असतात। खरंच आपण स्त्रियांचा इतका विचार करतो का? असं म्हणतात की या सृष्टीची निर्मिती आहे ती देवाने केलेली आहे, पण आपण कधी या गोष्टीचा विचार केलेला आहे का की स्त्रियांच्याच माथी एवढी बंधने आणि एवढी कामं का बरं लादलेली असेल? जर या सृष्टीची निर्मिती देवाने केलेली आहे तर त्यामध्ये त्याला त्या स्त्रीची दया नसेल आली का? तेव्हा का तर तो एक पुरुष आहे म्हणून त्याने जास्तीची जबाबदारी स्त्रियांवर सोपवली असेल? आज आपण भारत देशामध्ये समान हक्क, समान कायदा, समान अधिकार, समान वेतन, समान काम, समान स्वातंत्र्य, स्त्री पुरुष समानता हे सगळं काही याचा आपण गाजावाजा करतो, पण प्रत्यक्षात स्त्रियांना यापैकी कोणतेही अधिकार दिले जात नाही। प्रत्यक्षात स्त्रियांना कोणत्याही प्रकारचे अधिकार दिले जात नाही। स्त्री ही घराची अब्रू, स्त्रीने इज्जत सांभाळायला पाहिजे अशा गोंडस नावाखाली आजही काही जण स्त्रियांना 4 भिंतीच्या चौकटीमध्ये बंदिस्त करून ठेवतात। तिला बाहेरचं स्वातंत्र्य पाहू देत नाही आणि एकीकडे दुसरीकडे पुरुषांना मात्र सगळे काही अधिकार देतात। खरंच आपण स्त्रियांचा इतका विचार करतो का? एक निसर्गाने मातृत्वासारखी एक पवित्र देणगी स्त्रियांवर सोपवलेली आहे। 9 महिने ती आपल्या उदरामध्ये एका जीवाला वाढवत असते। एकीकडे एका जीवाला आपल्या उदरामध्ये वाढवणे, दुसरीकडे गोळ्या, इंजेक्शन हे सगळं हसत हसत सहन करणे आणि तिसरीकडे या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा घरातील कामं करणे, पसारा आवरणे हे सगळं ती हसत हसत सहन करत असते। हा जो काळ असतो तो तिच्यासाठी किती कठीण काळ असतो किंवा या काळामध्ये तिला कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं हे फक्त आणि फक्त एक आईच समजू शकते किंवा फक्त एक स्त्रीच समजू शकते। तरीही आणि त्यामध्ये
खरोखरच म्हणजे स्त्रियांना या दिवसामध्ये काय त्रास होतो, तर हे जर एखाद्या पुरुषाला जर त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर एखाद्या शक्तिशाली पुरुषाने आपल्या पोटाला 2 किलोचा दगड बांधून हिंडून बघावे, फिरून बघावे, घरातील सर्व कामं करून बघावे, तर त्याला कळेल की खरोखरच स्त्रियांना या काळामध्ये काय वेदना होतात ते. त्यानंतर बाळंतपण म्हणजे मरण यातना. असं म्हणतात की बाळंतपण म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्म असतो. तर कारण की त्या वेदनाच इतक्या महाभयंकर असतात आणि खरोखर एक स्त्रीच जी असते ती इतकी कणखर आणि इतकी सहनशील असते. जावे तिच्या वंशा तेव्हा कळेल. आपण हे मान्य करूया की या सगळ्या निसर्गदत्त देणगी आहेत त्या स्त्रियांना दिलेल्या आहेत. यामध्ये पुरुषांचा दोष नाही हो, पण या काळामध्ये स्त्रियांच्या सोबत राहणे, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणे, त्याचप्रमाणे तिला म्हणजे ते जे जे कामं करू शकतात त्या कामामध्ये त्यांना मदत करणे एवढंच अपेक्षित असतं हो. आणि म्हणून आपण आजच्या महिला दिनानिमित्त असा प्रण करणे गरजेचं आहे की आपण मुलगा मुलगी असा भेदभाव करत असतो आणि म्हणून आपण म्हणजे की केवळ मुलींची कामं मुलींनाच शिकवतो, मुलांची कामं फक्त मुलांनाच शिकवतो. पण आपण आजच्या दिवसापासून असं करायला हवं की जी कामं मुलं करू शकत नाहीत ती कामं मुलींच्या सोबत मुलांना देखील शिकवा. त्याचप्रमाणे आपल्याला असं वाटतं की आपली मुलगी हे काम करू शकत नाही, ते फक्त एक मुलगाच एखादं काम करू शकतो, तर ती कामं आपल्या मुलींना देखील शिकवा. म्हणून आजच्या दिवशी आपण सुसंस्कारित होऊन आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणे गरजेचं आहे. कारण की स्त्री ही क्षणाची पत्नी असते आणि अनंत काळाची माता असते. स्त्री जी आहे ती तरुण वयात पत्नी, त्यानंतर मध्यम वयात ती मैत्रीण आणि उतार वयात ती एक नर्स असते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका ती पार पाडत असते. आज आपण पाहतो स्त्रियांचं कार्यक्षेत्र जे आहे ते चूल आणि मूल इतकंच मर्यादित राहिलेलं नाही, तर तिने प्रत्येक क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. अगदी कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा तिने आपली सक्षमता सिद्ध केलेली आहे आणि म्हणून स्त्रियांचा सन्मान राखा. जर स्त्रियांचा सन्मान राखला तर भारताला एक जागतिक महासत्ता होण्यापासून कुणीही थांबू शकणार नाही. आणि म्हणूनच याला इतिहास साक्ष आहे हो. जसं लखुजी जाधव यांना माता जिजाऊ यांच्यासारखा कन्यारत्न झाला म्हणून त्यांनी हत्तीवरून साखर वाटली, त्याचप्रमाणे शिवाजी महाराज होते ते परस्त्रीला माते समान मानत होते. एक स्त्रीच आहे ती 1000 मुलांना घडवू शकते. एक स्त्रीच आहे ती आपल्या मुलांना चांगले ज्ञान देऊ शकते, चांगले संस्कार देऊ शकते. आणि म्हणूनच स्वराज्याचे शिक्षण देणाऱ्या माता जिजाऊ साहेब, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामध्ये अखंडपणे त्यांच्या कार्यामध्ये त्यांच्या सोबत राहणाऱ्या रमाबाई आंबेडकर, त्याचप्रमाणे स्त्रियांना शिक्षणाची कवाडे उघडी करून देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अलौकिक समाजकार्य करणाऱ्या अहिल्याबाई होळकर, आकाशाला गवसणी घालणाऱ्या कल्पना चावला, पहिल्या महिला पोलीस अधिकारी किरण बेदी आणि अनाथ दिनांची माता सिंधुताई सपकाळ आणि देशाच्या प्रगतीसाठी झटणारी प्रत्येक स्त्री यांचा खरंच आजच्या दिवशी म्हणजे या सर्वांना खरंच आजच्या दिवशी मानाचा मुजरा. आणि म्हणूनच आपण स्त्रियांचा सन्मान राखणे हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. ती आहे म्हणून सारे विश्व आहे, ती आहे म्हणून सारे विश्व आहे, ती आहे म्हणून सारे घर आहे, ती आहे म्हणून सारी नाती आहेत आणि केवळ ती आहे म्हणून या नात्यांमध्ये प्रेम आहे. आणि म्हणून स्त्रियांचा सन्मान राखणे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. एकदा माझ्यासोबत बोला, जागतिक महिला दिनाचा, जागतिक महिला दिनाचा जय असो. मला इथे संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. जय भीम.